नमस्कार सगळ्यांना, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। मी सरिता। देव तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करू। चला तर मग काल घेतलं होतं ऑनलाईन देवघर, म्हणजे ऑनलाईन करायच्या आधी 8 दिवसाच्या आधीच करावं लागतं। रविवारचा जेव्हा ऑफर असतो मिशोवर तेव्हाच ऑर्डर करावं लागतं आणि खरंच ऑफरमध्ये जर केलं तर कमी पैशात पडतं, नाही तर इतर वेळी जर आपण पैसे असं बोलावलं तर पैसे आपले जास्त लागतात। आल्या याला इतकी घाई लागली होती की मी कसं तोडू याला, कसं फोडू याला, काय काय बोलवलं तू आणि तुझ्यासाठीच बोलवते, माझ्यासाठी काहीच नाही बोलवत, असं याचं चाललं होतं। मी म्हटलं थांब, तू घाई करू नको, कारण की आपल्याला पहिलं व्हिडिओ बनवावा, की डॅमेज वगैरे राहिलं तर रिटर्न करावं लागतं आणि डॅमेज नव्हतं तर छान होतं। तर आम्हाला खूप आवडलं, मला पण आवडलं आणि त्याला पण आवडलं। पण खोलता वेळेस पहिले व्हिडिओ बनवावा लागतं, कारण की कसं आहे काय आहे नंतर रिटर्न घेणार की नाही, म्हणून आपल्याला पहिलं फोटो काढावे लागतात रिटर्न द्यासाठी। म्हणून म्हटलं चला पहिला आपण व्हिडिओ बनवून घेऊ, नंतर त्याचं मग छान असं सेट करू। हे बघा, हे कुठे आपण नेऊ शकतो घरी, आपलं जेव्हा सामान आपण कुठं शिफ्ट केलं तर त्या सामानासोबत आपण याला पॅक करून छान असं कुठेही नेऊ शकतो। छान असं देवघर आहे, तर मला खूप आवडलं। त्याला बघताच क्षणी असं वाटलं होतं अरे बापरे किती छान आहे, आणि खरंच त्याला बघून म्हणजे पैशाच्या याच्या हिशोबाने ते खूपच छान होतं आणि खरंच त्याच्यामध्ये देव ठेवले तर मला पण आणखी म्हणजे खूपच छान वाटत होतं। जेव्हा माझा मुलगा मी त्याला म्हणजे हे सेट करत होते, त्याला बनवत होते, तर बनतच नव्हतं। इकडून तिकडून आम्ही कुठंतरी काहीतरी चुकत होतं असं वाटत होतं। मग खूप वेळाने आम्ही दिमाग लावून त्यानेच दिमाग लावला। मी म्हटलं तूच बनव, तर म्हणत होता आई तू थांब मीच बनवून देते। आणि खरंच ती मुलासोबत मी म्हणजे थोडंसं जर फ्रेंडली राहिली तर त्याला खूप म्हणजे छान वाटतं, आणि खरंच आईने पण तसंच राहायला पाहिजे। आता तर मी त्याच्यासोबत छान राहिली तर तो माझं सगळं काम ऐकतो आणि खरंच खूप काम करू लागतो। मग त्याने आणि मी दोघांनी मिळून आम्ही त्याला सेट केलं, त्याने पण केलं, त्याला खूप आवडलं। नाहीतर तो म्हणत असतो की तू ऑनलाईन काही पण बोलवते, आपल्या छोट्या बाळासाठी बोलवते, नाहीतर माझ्यासाठी तर काहीच बोलवत नाही। मी म्हटलं चल पाय किती छान आला, तर छान आला म्हणे, खूपच सुंदर आहे म्हणे। मग आम्ही सेट केलं, कारण की माझं देवघर पूर्णच्या पूर्ण जळून गेलं होतं जे मी बनवलेलं होतं। आता मला घ्यायचंच होतं, पण दुकानामध्ये मला छान वाटलं नव्हतं आणि पैशाच्या याने ते घ्यावंसंही वाटत नव्हतं, महाग होते आणि त्या पैशाच्या याने घेऊशा वाटत नव्हतं। मग काय सकाळची ते सेट झालं, कालचा व्हिडिओ, आणि आज रात्रीच्या पोळ्या राहिल्या होत्या, मग त्या फेकायच्या तर नाही आहे, कारण की इतकं आपण कमावतो आणि ते कमावलेलं अन्न आपण नेहमी ढोरायला किंवा कोणाच्या घरी नेऊन द्यायला काही जमत नाही। तर मी म्हटलं चला आपण ते काहीतरी यूज करायचं, तर पोळ्या बारीक केल्या, त्यालाच करायला लावला। त्याला खूप आवडतो पोळीचा नाश्ता, मग त्यालाच करायला लावला आणि बनवून घेतला आम्ही पोळीचा नाश्ता। मग खाऊन घेतला आरामात छान असं, आणि नंतर मग कामं केले। कामं करता करता त्याने पण माझी हेल्प केली। आता खूपच माझी हेल्प करत असतो, कारण त्याला बाळाला बघावं लागतं। आणि बघा सेट केलं, आंघोळ पाणी झाल्याच्या नंतर मग देवपूजा केली। देवपूजा केल्याच्या नंतर किती छान असं सेट झालं आहे बघा देवघर, आणि खूपच सुंदर दिसत आहे। मिस्टरांना आवडलं की नाही माहीत नाही, त्यांनी बघितलं इकडून तिकडून तर छान आहे म्हणत होते। आणि त्याच्यानंतर असे आयडल फॅन्सी मूर्ती किती छान आहे। माझ्या बाळाला बघून मला असं वाटत होतं की हा बाळ कसा म्हणजे करते तशा टाईप मला या मूर्त्या घ्यायच्याच होत्या, त्याला दाखवायच्या होत्या, म्हणून घेऊन घेतल्या। चला मग आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।